आखरी पास्ता. आय एम जोकिंग. आज आपण बनवणार आहोत आखरी पास्ता. तर त्यासाठी बटर, गार्लिक त्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आणि जेवढे पण व्हेजिटेबल्स असतील घरी ते टाकून घ्यायचं. मी घेतले इथं गाजर, कांदा. त्यानंतर दुसऱ्या एका कढईमध्ये बटर टाकलं. त्याला बटरला खूप जास्त मेल्ट होऊन दिलं मी. तुम्हाला आवडतो का पास्ता मला सांगा. आणि त्यानंतर मी मैद्याचं पीठ टाकून घेतलं. त्याला पण छान मस्तपैकी असं येल्लो कलर होईपर्यंत असं मस्त मिक्स करून घ्यायचं. पास्ता तेव्हाच छान लागतं ज्यावेळेस आपण सगळं एकत्रित करून खूप छान पद्धतीने मिक्स करतो. त्यानंतर मी सगळं दूध टाकलं. दूध खूप गरम होतं त्याच्यामुळं मी साईडला ठेवलं. बारीक गॅस करून परत दूध टाकलं. दूध टाकून पण मस्तपैकी असं हलवायचं. खूप छान. हिलो रे आलं हिलो रे. हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं. संपूर्ण असं जसं आपल्याला पाहिजे तसं क्रीमी टेक्स्चर करून घ्यायचं. त्याच्यानंतर चीज टाकून घ्यायचं. चीजला पण मेल्ट करून घ्यायचं. हे सगळी गोष्ट एकजीव करून घ्यायचं. तेव्हा खूप छान टेस्ट लागते. आपलं कन्सिस्टन्स अनुसार अजून दूध टाकायचं. त्याला पण छान करपू नये म्हणून असं छान मिक्स करायचं. त्याच्यानंतर ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि काळी मिरीची पावडर मिक्स करायची त्याच्यामध्ये. काळी मिरीनी पण खूप छान टेस्ट लागते. हे बघा मी कसं टाकलं आहे आणि आता काळी मिरी टाकते. मिक्स करून घ्यायचं हे सर्व गोष्टींना. हे सगळं मिक्स झाल्यानंतर व्हेजिटेबल्स शॅलो फ्राय केलेले ते टाकायचे आणि मग नंतर शिजवलेले पास्ता टाकायचं. त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं. पास्ताला आपण आधी पाणी टाकून 15-20 मिनटं शिजवून घ्यायचं आणि मग हे उकडलेले पास्ता टाकायचे त्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. हे बघा आपला पास्ता रेडी झाला. टेस्टी यम्मी. बघा किती छान दिसतंय. खूपच छान दिसतंय. तुम्ही पण या खायला. मी टेस्ट करते बघा. संपूर्ण टाकला आखरी पास्ता. थँक्यू फॉर वॉचिंग.